शेतकरी मित्रांनो नमस्कार. पाणी दिवसेंदिवस कमी होत चाललंय ही आपल्या सगळ्यांचीच चिंता आहे, नाही का? पण म्हणतात ना, प्रत्येक समस्येतच उत्तर लपलेलं असतं. चला तर आज आपण हेच बघूया की या कमी पाण्याच्या आव्हानाला एका मोठ्या संधीमध्ये कसं बदलायचं. विहिरींनी तळ गाठलाय, पाण्याची पातळी खाली चालली आहे. हे चित्र आपल्या डोळ्यासमोरचं आहे. पण मग काय, शेती सोडून द्यायची? अजिबात नाही. उलट आता खरी हुशारी दाखवायची वेळ आली आहे. योग्य नियोजन आणि पिकांची स्मार्ट निवड केली ना, तर कमी पाण्यातही भरघोस पीक घेता येतं, हे नक्की. तर आज आपण अशाच काही पिकांची ओळख करून घेणार आहोत जी कमी पाण्यात येतात आणि खिशाला चांगला आधार देतात. ज्या भागात पाण्याचा ताण आहे त्यांच्यासाठी तर ही माहिती खूपच महत्त्वाची ठरणार आहे. मग चला जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. बघूया तरी कोणती आहेत ही जादूची पिकं जी आपली पाण्याची चिंता दूर करून उत्पन्न वाढवू शकतात. आपल्या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीची तूर. तुरीचं कसं आहे माहिती आहे, लागवडीचा खर्च कमी आणि बाजारात भाव मात्र चांगला. म्हणजे कमी पाण्यात शेती करणाऱ्यांसाठी हा एक जबरदस्त पर्याय आहे. आता बघा, तुरीचे फायदे किती आहेत. एक तर हे पीक जास्त करून पावसाच्या पाण्यावरच येतं. दुसरं म्हणजे ते जमिनीचा कस वाढवतं, म्हणजे डबल फायदा. आणि हो, विदर्भ मराठवाड्यासारख्या भागात तर याला प्रचंड मागणी आहे. मग काय, कमी खर्चात जास्त नफा पक्का. बरं, तुरीनंतर आता वळूया अशा पिकांकडे जे अगदी झटपट पैसे मिळवून देतात. हो, मी बोलतोय मूग आणि उडदाबद्दल. ह्या पिकांची खासियत काय माहितीये? फक्त 60 ते 70 दिवसांत पीक हातात. पाणी तर अगदी नावाला लागतं. दुबार पीक म्हणून तर हे एकदम बेस्ट आहेत. आणि बाजारात मागणी ती तर 12ही महिने असते, म्हणजे पैसा हातात खेळता राहतो. आता वेळ आहे दुष्काळी भागाच्या दोन राजांना भेटण्याची, ज्वारी आणि बाजरी. खरं सांगतो, पाण्याची कितीही टंचाई असो, ही दोन पिकं शेतकऱ्याचा हात कधीच सोडत नाहीत. बघा, ज्वारी असो व बाजरी, दोन्ही पिकं दुष्काळाला सहज हरवतात. पाणी तर यांना खूपच कमी लागतं. आणि फायदा बघा, एकीकडे धान्य मिळतं आणि दुसरीकडे जनावरांसाठी कडबा. आजकाल तर शहरातले लोकही हेल्दी खाण्याकडे वळलेत, त्यामुळे या धान्यांची मागणी पण वाढतीये. आपल्या यादीतलं पुढचं पीक आहे तीळ. हे एक असं तेलबिया पीक आहे जे कमी खर्चात जास्त नफा देतं, खास करून कमी पावसाच्या प्रदेशात. तिळाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय, तर ते कमी पावसाला अजिबात घाबरत नाही. तेलबिया असल्यामुळे बाजारात भाव चांगला मिळतोच. आणि खर्च कमी म्हणजे काय, तर थेट नफा जास्त. सोपं गणित आहे. आता रब्बी हंगामातल्या एका विश्वासू मित्राबद्दल बोलूया. तो म्हणजे हरभरा. हिवाळ्यात कमी पाण्यावर हमखास उत्पन्न देणारं पीक. रब्बीसाठी हरभऱ्यापेक्षा चांगला पर्याय नाही. कमी पाण्यात चांगलं उत्पादन तर मिळतंच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात याची मागणी स्थिर असते, म्हणजे भाव पडण्याची भीती कमी. एकंदरीत एक सुरक्षित आणि फायदेशीर सौदा. ठीक आहे, आपण योग्य पीक तर निवडलं, पण तेवढंच पुरेसं आहे का? नाही. आता तेच पीक जास्तीत जास्त कसं घ्यायचं हे समजून घेऊया. चला बघूया काही स्मार्ट टिप्स. हे बघा, इथे 4 सोप्या गोष्टी आहेत. नंबर 1, ठिबक सिंचन वापरा. म्हणजे थेंब न थेंब पाणी थेट पिकाच्या मुळाशी जाईल. नंबर 2, मल्चिंगचा वापर करा. याने जमिनीतील ओलावा टिकून राहतो. नंबर 3, लवकर येणाऱ्या जाती निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं नंबर 4, खतं टाकण्याआधी माती तपासून घ्या. या गोष्टी केल्या ना तर उत्पादन वाढणारच. तर मित्रांनो, या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की योग्य निवडीमध्येच प्रगतीचा मार्ग दडलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर सगळं सार एकाच वाक्यात आहे: पाणी वाचवा आणि योग्य पीक निवडा. बस हे 2 नियम जरी पाळले ना, तरी शेतीतलं यश कुणी रोखू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, या पद्धती वापरल्या तर कमी पाण्यातही जास्त नफा कमावणं 100% शक्य आहे. आपल्याला फक्त थोडी स्मार्ट शेती करायची आहे, बस. शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारा: योग्य नियोजन आपलं भविष्य खरंच बदलू शकतं का? मला वाटतं या माहितीचा योग्य वापर केला तर उत्तर नक्कीच हो असेल आणि शेतीत एक मोठा बदल घडून येईल.